आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मम्मी थांब 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 थांब, आता इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस नको, परवाच झाली होती अगं। काय ग अशी एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? मी बोलली ना तुला, ते इंटरव्ह्यू वाले ना माझ्या समोर एकदम फुंतरून निघतात। मम्मी का? अरे हो, ताईला ते झुमके द्यायचे तर मी विसरले। मी तुला कपाटातून देते लगेच। झुमके नाही, दुसरं काहीतरी बोलायचं। दुसरं काय? काय झालं? मी जर बोलली आणि बोलल्यावर तुला वाईट वाटलं तर मग मी कसं बोलू? तू आता नाही बोलली ना तर त्याचं मला वाईट वाटेल, त्यामुळे पहिले तू इथे बस आणि बोल काय झालंय ते। शरू, मम्मी काय झालंय असं? हा सांग। शरू, आज बायला बघायला मुलगा येणार आहे ना, तू घरात नसलीस तरी चालेल। म्हणजे? म्हणजे अगं ते आंबेनगर मधले म्हात्रे आहेत ना, तर त्यांची मोठी मुलगी आहे ना पूनम, तिला बघायला एक मुलगा येणार होता। तिची धाकटी बहीण सोनाली पण त्याच्याबरोबर बाहेर आली। मग आणि त्यांनी सोनालीला पसंत केलं। मग अगं मम्मी थांब 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 थांब, नाही, तू काही काय विचार करतेस? मी तसं पण इंटरव्ह्यूला जाणार आहे, घरात नसणार आहे। पण जरी घरी असले असते ना तरी आपल्याकडे असं नसतं झालं। का विचार? का? कारण आपली आशुताई माझ्यापेक्षा बेस्ट आहे। अगं तिला घर काम चांगलं जमतं, पूजापाठ चांगली करते, दिसायला एवढी सुंदर आहे, आणि तिचे डोळे आणि स्माइल, तो मुलगा तर फिदा होऊन जाणार आहे। भाई आपली गॅरंटी आहे, तो मुलगा बघता क्षणी ना तिला पसंत करून टाकणार आहे बघ। शरू किती शहाणी आहे ग। मला वाटलं मी हे सगळं बोलली तर तुला वाईट वाटेल, तुला राग येईल, म्हणून बायसाठी ना खूप मन घाबरं झालंय ग। छोट्या छोट्या गोष्टींना खूप भीती वाटते मला। हो हो मला कळतंय, पण नको तू एवढं टेन्शन घेऊस। आणि तूच सांगतेस ना आम्हाला प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो ते। हो ग हो। शरू अगं तू एवढी कशी शहाण्यासारखी वागते? मग एरवी का अशी वेड्यासारखी वागते? असं डोक्यात वारं गेल्यासारखी वागते? मम्मी ते काय आहे ना, तुला लाईफ मध्ये अशी व्हरायटी हवी ना। सगळ्याच मुलींनी शाण्यासारखं वागलं तर कसं चालेल? आणि तुला आज पण नाही जमली ना माझी तारीफ करायला। मी इंटरव्ह्यूला जाणार आहे आता। मस्करी केली मी, तुझी मस्करी केली, तुझीच मम्मी आहे ना। आई छान इंटरव्ह्यू दे आणि पटापट उत्तर दे, देवाला नमस्कार कर आणि पप्पांना भेटून जा। आधी तुला करते। अगं घेतली, नोकरी मिळाली। आले देवा स्वामी। पप्पा चपाती। पप्पा आपण ना या गाण्यावर डान्स करूया, मी स्टेप दाखवते। जमेल ना? जमेल का म्हणजे? हा अरे आपल्याला कोणतं पण जमेल, पण पप्पा आपल्याला कोणतं पण नाही करायचं, ते चांगलं नाही दिसणार ना। थांबा माझं चहा चपाती खाऊन होऊ दे, मग तुला करून दाखवतो, कळलं का? ओके। पप्पा पाय पडते। तू नाश्ता केलास का? बाईला चहा चपाती दे गं. नाही नाही नको नको, मला भूक नाहीये। अगं उपाशी पोटी डोकं चालत नाही, तुला इंटरव्ह्यू जायचंय ना। तू टेन्शन मत ले बापू, माझा दिमाग असा चालेल ना की इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनाच भूक लागेल। आता काय? दही साखर आणि जास्त बोलू नको हा तिकडे। चल थँक्यू। ताई ऑल द बेस्ट। थँक्यू। तू तुझ्या त्या खटाऱ्यावर जाऊ नको हा, टॅक्सीने जा। हे परब कॅटरिंगची मॅनेजिंग डायरेक्टर, तुझं सगळं सामान त्याच्यावरूनच जातं हा। आणि खटारा नको बोलू का माझ्या बेबोला, ती चिडली ना तर ती चालू नाही होणार। ते सगळं सोड, आधी चहा चपाती खाऊन जा। बाय दे तिला, दे। नको नको मला पप्पा, मी निघते। अगं जाता जाता केएम मध्ये डॉक्टर सान्यांचा डबा पोचवतेस का? हो पोचवते ना, बाय। ओ सुट्टी म्हणून रेंगाळत बसू नका, चला ना आवरा ना आता। मम्मी घे, तू पण नाश्ता करून घे। नाश्ता
नको ग बाई, मला ना एकच चपाती दे, नाही तर माझं वजन वाढतं. पाणी द्या ना त्यांना. मम्मी अगं तू ना आम्हाला अशीच आवडतेस, गुब्बू गुब्बू एकदम टेडी बेअर सारखी. असं आई लोक टेडी बेअर म्हणतं का? काय चुकलं तिचं? आणि तू आईला काय टेडी बेअर म्हणते का? हा, अजिबात म्हणायचं नाही तिला. ती फक्त माझ्या एकट्याची टेडी बेअर आहे. अरे काय हे, मुली तर मुली, तुमच्या जिभेला आड नाहीये का? बेबो यू आर माय सोनिया. बेबो पटपट पटपट चला, आज आपला इंटरव्ह्यू आहे की नाही, आज आपल्याला जॉब मिळणार आहे. येस, तू एकदम भुंगाट चला. तुला माहिती ना, तुझ्यासारखं ह्या जगात कोणीच नाहीये ग. एकदम भुंगाट चालायचं. चल 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 चल, मला दाखव कसे भुंगाट चालतात ते. अगं हे काय बेबो, तुला आजच नाटकं करायचे आहेत का? हा, जॉबला जायचंय की नाही? हा, तुला घरी गेल्यावर मी तुझे भरपूर लाड करेल. हवं त्याला मी तुझ्यासोबत यू आर माय सोनियावाली रील सुद्धा बनवेल. पण प्लीज आता बंद नको पडूस ग, प्लीज. अगं थांबून. बेबो काय अगं, तुला आत्ताच नाटकी करायचे? हा ठीक आहे, थांब अशी इथेच. डोकं बिघडलंय तुझं. आधी ना मी इंटरव्ह्यूला जाते, मग रिपेअर करते तुझं डोकं. काय ग, चल आधी आता ऑल द बेस्ट बोल. हा ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. आता साईडला तुला उभी करते, तिथे गप मुकाटाने उभी राहा. हा ठीक आहे ठीक आहे, ऑल द बेस्ट बोललीस ना, तेवढंच खूप आहे. काका, हे सगळं ना तुझ्यामुळे होत आहे बेबो. लो बॅटरी. जेवणवाली ए मूर्खास तू. अरे देवा, सकाळ सकाळ ह्याचं तोंड दिसलं. स्वामी, आजच सगळं व्हायला पाहिजे का हे? तू गाडी खाली जीव देण्यासाठी जन्माला आलेस का? तुझी गाडी का स्पीड मध्ये होती? कारण ती माझी गाडी आहे. पण रस्ता तुझा नाहीये. तुला माझीच गाडी दिसली जीव द्यायला? अरे एवढं छान रेडी होऊन कोण जीव देतं रे, शायनर. आणि मला ना इंटरव्ह्यूला जायचं, लेट होत होता म्हणून मी लिफ्ट मागत होती. मला माहिती असतं ना की तुझी गाडी आहे तर मी मध्ये आलीच नसती. एक मिनिट, ती काय शाहरुख खानची गाडी नाहीये की गाडी बघून कळेल की कोणतरी मोठा माणूस चाललाय. अगं पण ही काय पद्धत आहे लिफ्ट मागायची? अरे बोलली ना, मला लेट झालाय. लेट झालं म्हणून घाई घाईने डायरेक्ट गाडी खाली येशील? बोलली ना मी, घाईत आहे, मला जायचं इंटरव्ह्यूला. सर कुठे भांडण्यात टाइमपास करताय सर? ऑफिस मध्ये केवढं इम्पॉर्टंट काम आहे आपल्याला. आज केवढा इम्पॉर्टंट दिवस आहे सर. 4 पर्याय येणार आहेत. कोण येणार आहे? 4 पटकन चला सर, पटकन चला, आपल्याला लेट होतोय सर. सॉरी हा, चला चला. जा जा जा, तुझ्यापेक्षा ना तो लो बॅटरी जास्त शहाणा आहे. ऐक त्याचं, जा. तू तुझं बघ, या जन्मात तरी बुद्धी येणार नाहीये तुला. माझी बुद्धी दिसेल तुला इंटरव्ह्यू मध्ये. शायनर कुठला. चला